राम राम भावकी. पुन्हा एकदा स्वागत आपल्या आवडत्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे भावकी. मित्रांनो, 1 मे महाराष्ट्र दिवस. संबंध महाराष्ट्रासाठी फार ऐतिहासिक दिवस आहे आजचा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जिथून सुरू झाली त्या आठवणीत आपण आजचा दिवस साजरा करतो. तर चळवळीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आणि आपल्यासोबत आज एक फार ऐतिहासिक माणूस जोडला गेलेला आहे. हरिभाऊ इंगळे काका आपल्यासोबत आहेत. सर्वांना काका तुमचं इंट्रोडक्शन. माझं श्रीहरी इंगळे, मी कोळ्याच्या वाडीत राहणारा. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही माझ्या आयुष्यातलं एक मोठं योगदान आहे आणि त्या संबंधी मी आज तुम्हाला बहुतांश ज्या माझ्या आठवणी आहेत ते तुमच्याशी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम संयुक्त महाराष्ट्र चळवळ का करावी लागली याचं कारण, त्यावेळेला मोरारजीभाई देसाई हे मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि केंद्रात पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांचा प्रयत्न असा होता की ही मुंबई जी आहे ही गुजरातमध्ये विलिनीकरण करावं, कारण मुंबई त्यावेळेस सेपरेट होती. परंतु महाराष्ट्रामध्ये खूप कणखर असं नेतृत्व होतं. ते सगळं नेतृत्व एकत्र आलं. उदाहरणार्थ त्यावेळेला आचार्य अत्रे होते, श्रीपाद अमृत डांगे होते, प्रबोधनकार ठाकरे होते, अशी बरीचशी मंडळी होती. आप्पासाहेब पेंडसे होते, SM जोशी होते, सरोजिनी नायडू होत्या. अशी बरीचशी मंडळी एकत्र आलेत आणि त्यांनी चळवळ चालू केले की मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, मुंबईवरती आमचा अधिकार आहे. याचं कारण सर्वात मुंबईचा प्रथम नागरिक म्हणजे कोळी आणि पारशी, आणि नंतर ब्रिटिशांनी ही मुंबई खूप डेव्हलप केली. त्यामुळे इथे सगळ्यांचं लक्ष होतं की ही आर्थिक राजधानी आहे, ही गुजरातला जावी. परंतु महाराष्ट्रातील या सगळ्या लोकांनी एक चळवळ उभी केली की आम्ही ही मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही. चळवळ चालू झाली. ही सगळी नेते मंडळी आली. यांचं चळवळीचं ठिकाण होतं कोळीवाडीमध्ये भाऊसाहेब राऊतांचा बंगला. भाऊसाहेब राऊत ह्या चळवळीचे मोडके म्हणायला काही हरकत नाही. तिथे ही सगळी मंडळी जमायची, एक दिशा द्यायची आणि दिशा देऊन मोरारजी सरकारला त्यांना आंदोलन करायला सुरुवात केली. असं करत 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 हे आंदोलन अख्ख्या मुंबईवर महाराष्ट्रभर झालं. आणि या आंदोलनाचीच एक घटना किंवा आंदोलन हे पकड कशी धरली किंवा हे तेजोमय कसं झालं याचं एक अजून एक उदाहरण, या कोळ्याच्या वाडीमध्ये सीताराम बनाजी पवार हा 16 वर्षाचा तरुण राहत होता. तो या आंदोलनामध्ये त्याला खूप चीड होती की ही मुंबई आमची हातातनं जाते आणि या आंदोलनाच्या मध्ये सहभागी होण्याकरता तो 21 नोव्हेंबर 56 रोजी हुतात्मा चौकामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यात तो सहभागी झाला. त्याच्या बरोबर आदल्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 1956 रोजी तो आपल्या मित्रांना बोलला, मी उद्या जे काय करीन ही सगळ्यांना त्याची प्रचिती येईल. अशा पद्धतीने तो आंदोलनात गेला. बरीचशी मंडळी आमच्या कोळेवाडीतली होती. मी तर लहान होतो, मी त्यावेळेला खूपच लहान होतो. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर सीताराम बनाजी पवार हे जे मुंबईचा महाराष्ट्र चळवळीतले पहिले हुतात्मे होते, ते हरिभाऊ इंगळे काकांच्या जवळ राहत होते. त्यांचे मित्र म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे त्यांनी हे अक्षरशः पाहिलेलं आहे. हरिभाऊ काकांनी हे अक्षरशः पाहिलेलं आहे सीताराम बनाजी पवार आणि तेव्हाच्या सर्व लोक आणि त्या सर्व दृश्यांना. बरोबर काका? बरोबर. तर त्यावेळेस हा बनाजी पवार हुतात्मा चौकात आंदोलन करायला गेला. आंदोलन करायला गेल्यानंतर आंदोलन खूप जोरात चालू होतं. त्या आंदोलनाच्या समयी एक प्रसंग असा आला की एक पोलीस खूपच लाठीकाठी करत होता, इन्स्पेक्टर. त्या इन्स्पेक्टरला ह्या बनाजी पवारांनी आपल्या दोन्ही हातांनी धरून ठेवलं. दोन्ही हातांनी धरून ठेवल्यानंतर तो सुटत नव्हता, कारण हा मुलगा 16 वर्षाचा असूनही 5 ते 6 फूट उंच, धिप्पाड, तब्येतीने मजबूत असा होता. समोरच्या पोलिसांनी सांगितलं त्याला की त्याला सोड. हा सोडायला कबूल नव्हता. शेवटी बऱ्याच काळानंतर, बऱ्याच वेळेनंतर त्या समोरच्या पोलिसांनी सर्वात प्रथम त्याच्या छातीवर एक गोळी झाडली. तरीसुद्धा तो सोडायला कबूल नाही. 2 गोळ्या झाडल्यात तरी सोडायला कबूल नाही. त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 3 म्हणजे टोटल 5 गोळ्या छातीवरती सीताराम बनाजी पवारच्या मारल्यात. आणि तेव्हा सीताराम बनाजी पवार हा त्या फ्लोरा फाउंटनच्या जागेवरती रक्तबंबाळ होऊन पडला. आणि तिथे जे काही रक्त सांडलं, ह्या चळवळीचं सर्वात प्रथम असं जे काही रक्त सांडलं गेलं ते सीताराम बनाजी पवार या 16 वर्षाच्या तरुणाचं होतं. ज्या वेळी ही घटना घडली
त्यावेळेला हा जो काय वणवा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला. त्याच वेळेला अजून एक त्याच्याबरोबर एक जण तिथे मारला गेला आणि या दोघांची जी प्रेतयात्रा निघाली ती जवळजवळ सगळ्या महाराष्ट्राने बघितली. संपूर्ण महाराष्ट्र बघत बसला आणि मग जो वणवा पेटला तो 106 हुतात्मे झाल्यानंतर. यानंतर मात्र मोरारजीभाईंना नेहरूंना रिपोर्ट द्यावा लागला की आता बाबा ही मुंबई त्यांना दिल्याशिवाय. आणि हे जे डांगे आणि ही जी मंडळी ती प्रभावराव ठाकरे, आचार्य अत्रे यांनी एका बाजूनी पक्कड मजबूत धरली होती, त्यामुळे त्यांचं आता खूपच नुकसान व्हायला आलं होतं. त्यामुळे मग त्यांनी निर्णय घेतला की आता ही मुंबई आपण महाराष्ट्राला देऊया. आणि मग त्यांनी तो संसदेमध्ये निर्णय केला आणि मुंबई महाराष्ट्र. अशा पद्धतीने त्यागानी, मोठ्या मेहनतीने, चिकाटीने, जिद्दीने आणि खूप लोकांची चळवळीने ही मुंबई आपल्याला मिळाली. बरं, ही मुंबई मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचं जी काय कमिटी होती ती कमिटी बरखास्त झाली. त्यावेळेला त्या कमिटीने म्हणजे आचार्य अत्रे होते, डांगे होते, हे सगळी मंडळींनी राऊतांच्या बंगल्यासमोर प्रबोधनकारांना सांगितलं की आता तुम्ही ही चळवळ पुढे न्या. त्यावेळेस शिवसेना हे नाव त्यांच्यामध्ये झालं आणि नंतर ही शिवसेना ही प्रगती हे त्यांनी पुढे नेलं. अशा पद्धतीने हा इथे संपल्यानंतर आपल्या हातात मुंबई आली, आपण सगळं केलं. हे केल्यानंतर ह्याच्यानंतरची जी घटना आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबई मोठी आहे, मुंबईमध्ये लक्ष्मी आहे, महालक्ष्मी आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत आणि मुंबईला सुबत्ता आहे. अशा पद्धतीने ही इतकी वर्ष मुंबई महाराष्ट्रातल्या लोकांना, पण मुंबई सगळ्यांसाठी आहे. मुंबईने कोणालाही दूर नाही केलं, परंतु या मुंबईमध्ये जी लोकं आली त्यांनी मात्र प्रयत्न केला या मुंबईला ओरबडून खाण्याचा. आत्ताचा जर प्रसंग बघितला आत्ता या वयात, तर या ठिकाणी मुंबईमध्ये जे काही उद्योगधंदे आलेले आहेत ते सगळे पळून नेण्याचे प्रयत्न आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आमचीच माणसं आहेत. दुर्दैवाने आमच्या माणसांनाच फिरवला गेलेला आहे आणि अशी ही मुंबईतले उद्योगधंदे दुसरीकडे जात आहेत. उदाहरणार्थ मी एकच देईन की इकडचा हिरेचा मोठा उद्योग गुजरातमध्ये नेला गेला, परंतु तुम्हाला मी आज सांगतो गुजरातमध्ये गेलेले अशी मोठी मंडळी परत आलेत. अहो, इथे लक्ष्मी आहे, इथे जागृत स्थान आहे लक्ष्मीचं. मुंबईची सहजासहजी कोणाला तोडता येणार नाही. भगवंताची काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे. अशा पद्धतीने आज आपल्या मुंबईवरती हे संकट आहे. लक्षात ठेवा, आपण तरुण मंडळी, उद्या ही जी काय माझी मुलं आहेत त्यांना इथे चांगली वॅकन्सी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. आज परत एकदा सीताराम बनाजी एक निर्माण व्हावं लागेल आणि निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक ठाम लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय करायचं, माझ्या मुंबईचे शकलं तोडू नका, माझ्या मुंबईचे वेगवेगळे घाव करू नका आणि माझ्या मुंबईला स्वतंत्र ठेवा. आमची मुंबई मोठी आहे. सगळ्या माणसांना लहानापासून मोठ्यांना ही मुंबई खास देते, पोट भरतं, 2 पैसे मिळतो, अशी ही समृद्धीची मुंबई. त्याला कोणाची दृष्ट लागू नये याची काळजी आत्ता जी ती तरुण मंडळी आहेत या तरुण मंडळींनी घ्यायचं आहे. माझं त्या माणसांना अपील आहोत. आमच्या वेळेला आमचं कार्य झालं, आम्हाला त्याचं सुंदर फळ मिळालं, आम्ही ती अपेक्षा तुमच्याकडे ते फळ मिळालं. पण आता अडचण अशी आहे की आज जर परत एकदा आंदोलन नाही केलं तर परत ही मुंबई गुजरात व्हायला काही वेळ लागणार नाही. प्रत्येकाने काळजीपूर्वक याचं घ्यावं, चांगलं करावं. आणि ही मुंबई मराठी माणसांना खूप पावन आहे. इथे मराठी माणसांची इमानदारी, मेहनत त्यांना खूप पुढे नेते. अशा पद्धतीने माझं आपणाला सांगणं आहे. बरोबर. सर, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला या सर्वावरती. तेव्हाचे जे हुतात्मे होते, 106 हुतात्म्यांनी मिळून त्यांचं रक्त सांडलं, त्यांची प्राणाची आहुती दिली, तेव्हा कुठे आज आपण स्वातंत्र्य मुंबईत राहतोय. तुम्हाला असं वाटतं का की त्यांचं जे बलिदान होतं ते आज व्यर्थ ठरलंय? हो, आज तरी असं म्हणावं लागेल की त्यांचं बलिदान व्यर्थ ठरलंय. ह्याला कारण एकच आहे, मुंबई महाराष्ट्रात व्हावी हे त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे त्या हुतात्म्यांनी नाही तर त्यावेळेचे अत्रे म्हणा, त्यावेळेचे प्रबोधनकार ठाकरे म्हणा, भाऊसाहेब राऊत म्हणा, या लोकांनी ठरवलं होतं. पण आज काय झालंय, आज तुम्ही विचार करा, प्रत्येक मोठी गोष्ट म्हणजे एअर इंडियाचं ऑफिसपासनं ते ACCच्या ऑफिसपासनं ते डायमंड बोर्ड्सपासनं हे सगळं गुजरातात आलंय. म्हणजे का तुम्ही करताय? अरे तुमच्याकडे तुम्ही करा की. म्हणजे तुम्हाला त्यावेळेला ही मुंबई हिसकून घेता नाही आली. आता आमच्याच माणसांना फोडून, आमच्याच माणसांना 2 भाग करून तुम्ही ही मुंबई परत तिकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा हा प्रयत्न प्रत्येकाने हाणून पाडा. आमची मुंबई आमचीच राहणार, ती सगळ्यांचीच आहे. गोरगरिबांची आहे, मोठ्यांची आहे, लहानांची आहे, सगळ्यांची मुंबई आहे. ती सगळ्यांची ठेवा आणि त्याला प्रामाणिकपणे राहू द्या, असं माझं या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगणं आहे. सर, तुम्ही तेव्हाचा तो काळ बघितला, पूर्ण संयुक्त महाराष्ट्र चळवळ बघितली,
सीताराम बनाजी पवार यांना तुम्ही फार जवळून बघितलं, तेव्हाची लोक कशी होती मला त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं नेतृत्व किंवा सरोजिनी नायडूंचं नेतृत्व, आचार्य अत्रे यांना आम्ही फक्त पुस्तकातून पाहिलंय किंवा ऐकलंय. आम्हाला प्रत्यक्ष माहीत नाहीत की ते कसे आहेत किंवा ते ॲज व्यक्ती म्हणून कसे होते किंवा माणूस म्हणून कसे होते. त्यांच्याबद्दल थोडं सांगितलं तर आनंद होईल. सर्वात प्रथम म्हणजे ही सगळी मंडळी अतिशय प्रामाणिक होती, मेहनती होती, चिकाटी होती. यांचं एकमेकाशी ताळमेळ होता. हे कधी एकमेकाशी विरोधात बोलले नाहीत. त्यांचं ध्येय होतं ते ध्येय करायचं आणि प्रत्येक माणूस त्याची भूमिका अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडत होता. आज आचार्य अत्रे मराठा पेपरमध्ये असे काही तिखट लिहायचे की समोरच्या त्या सरकारच्या डोळेच हे करायचे. एस एम जोशींचं बोलणं, एस एम जोशी आजही जर बोलणं त्यांचं ऐकलं तर माणसाला एकदम छेद होतो. त्याचप्रमाणे अमृत डांगे एक नंबर कम्युनिस्ट. ह्या सगळ्यांनी आपले सगळे आचार विचार वेगवेगळ्याच्या विचार एकत्र येऊन ही मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये याकरता लढा दिला होता. आणि त्यांच्या लढ्याला प्रामाणिकपणा, मेहनत, जिद्द, चिकाटी हे होतं म्हणून हे शक्य झालं. अन्यथा हे शक्य झालंच नसतं. तेव्हा त्यांचं देखील आपण सगळ्यांनी आठवण ठेवायला काहीच हरकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या या सर्व लढ्यामध्ये कुठेही स्वार्थ नव्हता, अजिबात नाही. अहो त्यांना स्वार्थ माहितीच नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. या लढ्यामध्ये बाहेरगावावरनं लोक यायचे, कुठून लिखायचे. ह्या कोळ्याच्या वाडीमध्ये जवळजवळ 500 घरं आहेत. ज्यावेळेस ते राऊत बंगल्यात लोक यायचे, प्रत्येक घरामधून 2 माणसांचं जेवण त्या बंगल्यावर जायचं. अशा पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे हा लढा अत्यंत खूपच प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा आणि चांगला लढा होता. आता या लढ्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहे. कधीतरी आपल्याला वेळ मिळाला तर आपण सांगू की कसं त्या लोकांनी केलं, कशी ती लोकं जमायची, कुठून लोकं यायची. कोल्हापूर, सांगली, मिरज ही सगळी लोकं यायची. त्यांची व्यवस्था कुठे येते, राहायचे कसे, ते सगळं जमिनीवरती झोपायचे. एक सतरंजी टाकून त्यांनी आराम करायचा. सकाळी सगळेजण त्यांना मदत करायचे. आंघोळी, खाणं पिणं, चहा हे प्रत्येक घरातनं व्हायचं. कारण प्रत्येकाला जाणीव होती. म्हणजे असं सांगायला गेलं तर हरकत नाही, ज्या महिला होत्या त्या देखील महिला या नाही त्या कारणाने या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं, आमची मुंबई आम्ही सोडणार नाही आणि आमच्या मुंबईला आम्ही आमच्यापासून वेगळं करणार नाही. तेव्हाचे जे मराठी लोक बघायला गेलो आपण तर एकत्रितपणा, एकजूटपणा ह्या सर्वांमधून एकच गोष्ट दिसते की एकजूट होते म्हणून हे सगळं शक्य झालं. पण या काळानंतर, त्या लढ्याच्या नंतरचा जो काळ आहे, तुम्हाला काय वाटतं नेमकं कुठे मराठी माणसाचं एकजूटपणा हरवला किंवा एकत्रितपणा हरवला? कारण आज तो अजिबातच नाही आहे. आज प्रत्येक मराठी माणूस स्वतःचा स्वार्थ बघतोय किंवा त्यांना कसं राहता येईल, किंवा बऱ्याच चांगलं उदाहरण तर मराठी माणूस मुंबई सोडूनच चाललाय स्वतःच्या कम्फर्टसाठी किंवा ज्या काही कारणांनी. तुम्हाला काय वाटतं हे नेमकं कुठे हरवलं या सर्वांमध्ये? असं झालं की मराठी माणूस खरंच इमानदार होता, मेहनती होता आणि तो गोड गोष्टीला फसणारा होता. आज बऱ्याच लोकांच्या नेते मंडळी, मला कोणाचे नाव नाही घ्यायचं, पण त्यांनी ही जाणीव नाही ठेवली की मराठी माणसांना एकत्र करावं म्हणून. प्रत्येकजण आपापल्या बाजूने तसं त्या माणसांचं डोकं फिरवत गेला. मराठी माणसं विभागत गेली, इतर माणसं एकत्र येऊन ते स्थायी झाली. आज फक्त मुंबईमध्ये मराठी माणसं माझ्या अंदाजाने 20 किंवा 30% आहेत. बाकी सगळे बाहेरचे आहेत. मराठी माणूस बाहेर फेकला गेला, कुठे पालघरला गेला, कुठे डहाणूला गेला, कुठे. आणि त्याचं दुर्दैव की त्याला नेतृत्व चांगलं नाही मिळालं. आज जर नेतृत्व चांगलं मिळालं असतं तर आज मराठी माणूस, आता तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रदेशात जा, ते किती एकत्रितपणे असतात. आज तुम्ही ट्रेनमध्ये गेलात ना, अहो तुम्हाला क्वचित मराठी ऐकायला मिळेल, तिथे फक्त दुसरंच ऐकायला मिळते, हिंदी किंवा आजी भाषेत. ही परिस्थिती आपण ओढवलेली आहे. आपण सगळं केलेलं आहे. आपण त्यांच्या आहारी गेलो आहे, आपल्याला करतं. पण मराठी माणूस हा प्रामाणिक आहे, हा प्रत्येक जण सांगेल. तो मेहनती आहे प्रत्येक, पण त्याला आकार उकार आणि त्याला मार्ग नाही मिळाला. खरं म्हणजे माझं या माध्यमातून अपील आहे नेत्या मंडळींना, तुम्ही अजूनही विचार करता, बोलताना माईकवरती नक्कीच बोलता मराठी माणसांसाठी, पण असं बोलणारा ती 10 वेगवेगळी माणसं मराठी माणसासाठी बोलत आहेत, पण ती 10 एकत्र येऊन करत नाही आहे. हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. आणि ह्यामुळेच आम्ही असं मागे पडलो आहे. आणि पुढे अजून काय होणार? ही मुंबई अशी तरी चाललेलीच आहे, अशा पद्धतीने अजून जाईल का, ही जाऊ नये याकरता माझं अपील आहे, सगळ्यांना अपील आहे, या मुंबईसाठी झटा. जे बलिदान केलं त्यांचा त्याग लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी त्यांच्यासाठी करा, आपल्यासाठी करा, आपल्या मुलांसाठी करा. अशा पद्धतीने एकंदरीत ही
गोष्ट आहे. फार चांगला मुद्दा मांडलात काका तुम्ही. शेवटचा प्रश्न आहे मला. तसा बघायला गेलो तर प्रत्येक मराठी माणसाला मराठीबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, पण कोणाचं धाडस होत नाहीये त्याच्यावरती काही करायचं. तुमच्या मते आज सामान्य मराठी माणसाने काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपली मराठी भाषा किंवा आपली मुंबई किंवा आपला महाराष्ट्र जसा आहे सांस्कृतिकपणा तसा राहील? तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय केलं पाहिजे? आता मी माझ्यावरनं उदाहरण देतो. मराठी माणसांना या मातीचं वरदान आहे. ही माती लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रूपाने मराठी माणसाच्या मागे आहे. सर्वात प्रथम म्हणजे ह्या भूमीत जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, मेहनत करा, एज्युकेट व्हा, टेक्निकल नॉलेज घ्या आणि तुम्ही इथे ठामपणे उभे राहा. हो, दुसरा एखादा माणूस येऊन इथे दिवसाला 5,000 कमवतो, माझा मराठी माणूस 10,000 का करू शकत नाही? आजच्या घडी इकॉनॉमिकल आहे, तेव्हा मराठी माणसांनी जर इथे नुसतं लक्ष. आता मी माझं उदाहरण देतो. माझा व्यवसाय म्हणजे मला काही आधार नव्हता, काय नव्हता, पण माझी मेहनत होती, चिकाटी होती, जिद्द होती. आज एवढ्या याने मी व्यवसायामध्ये कुठेतरी मोठ्या लोकांच्या पंक्तीला जाऊन बसल्याचं एकच कारण आहे, मराठी माणूस म्हणजे मला आशीर्वाद आहे. मला माझ्या मुंबादेवीचे आशीर्वाद आहे, मला माझ्या महालक्ष्मीचे आशीर्वाद आहे. हे जे आशीर्वाद आहेत ना, हे तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाला जोड दिली आणि इमानदारीने सगळं केलं तर व्यवसायामध्ये मुंबई खूप पुढे गेली. अगदी आजच्या घडीला बरेचशी मराठी माणसं अख्ख्या जगामध्ये मोठी झाली आहेत. आपणही सगळ्यांनी व्हा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, मेहनत करा आणि पुढे जा. माझं तर म्हणणं एवढंच आहे, असं जर केलं तर मराठी पणही जाईल. तुम्ही जिथे जाल तेव्हा सांगाल अभिमानाने आम्ही मराठी आहोत. मी अमेरिकेत जाऊन आलो आहे, मी बऱ्याच ठिकाणी जाऊया, तिथे मराठी बोललं की त्यांना आदर वाटतो की एक चांगली माणसं म्हणजे मराठी माणसं. मराठमोळं म्हणजे त्यांना खूप आवडतं. सांस्कृतिक कार्यक्रम हे अशा पद्धतीने मराठी पण जपा, आपल्या मुलांना शिकवा आणि मराठी हे आपल्याला वरदान आहे, आपल्याला आशीर्वाद आहे याची जाणीव ठेवा. मग मराठी कुठे मरणार नाही. आज इतक्या वर्षानंतर तुम्ही म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहिली, त्याच्यानंतर आज बरेचसे वर्ष तुम्ही पाहिले, आज मुंबई इव्हॉल्व्ह झाली, आज आपण खूप पुढे आलेलो आहोत तंत्रज्ञानामध्ये वगैरे इतर गोष्टींमध्ये सुद्धा. आज इतक्या वर्षानंतर त्या चळवळीची आठवण काढताना तुम्ही त्या चळवळीकडे काय म्हणून बघता? कशी आठवते तुम्हाला ती? काय म्हणून बघता त्याच्याकडे? असं आहे, आज चळवळीची आठवण करताना अंगावर काटा उभा राहतो. याचं कारण असं आहे, ही मुंबई आपल्याला या चळवळीत नसती झाली तर मिळाली नसती. आज कदाचित आत्ता ते बोर्ड लागायला सुरुवात झाले आहेत, गुजराती बोर्ड लागले असते, गुजरातीच बोलावं लागलं असतं. पण आजही आत्ता काही माणसांच्या माध्यमातून परत ते घडतं आहे. ते आता घडू देऊ नका. काका, लढ्याबद्दलची तुमची काही आठवण आहे का? म्हणजे नेमकं तुम्हाला काही आठवत असेल तेव्हाचं दृश्य किंवा तुमचं सीताराम बनाजी पवारांसोबत शेवटचं बोलणं किंवा कोणत्याही हुतात्म्यासोबत शेवटचं बोलणं तुम्हाला आठवत असेल तर त्याबद्दल? नाही, इतकं आठवत नाही, पण तुम्हाला मी बोलण्याचे त्यांचे बोल सांगतो. हे आंदोलन पेटत गेल्यानंतर हे आंदोलनकारी जसे आचार्य अत्रे वगैरे हे सरकारकडे जाऊन बसले. त्यांना सांगितलं की बघा, तुम्ही जर ऐकलं नाही ना तर हे असंच होत जाईल आणि तुम्हाला भारी पडेल. नेहरूंपर्यंत हे गेलं पाहिजे. मोरारजीभाई देसाई तसे चांगले होते, पण त्यांचा द्वेष, मराठी द्वेष होता. त्यांना गुजरातबद्दल आकर्षण होतं. जसं आज आमच्या पंतप्रधानांना आहे, त्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात जास्त चांगलं आहे, काही हरकत नाही, पण आम्ही महाराष्ट्रात पण आहोत की आमच्याकडे, कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत, आम्हाला पंतप्रधानांवर आदर आहे. अशा पद्धतीने त्या सगळ्या लोकांनी त्या वरच्या केंद्राच्या नेतृत्वावरती जोर मारला. सी डी देशमुख होते आणि सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणून ही मुंबई इथे ठेवली. अन्यथा ही मुंबई गेली असती. म्हणून सांगतो की ह्या लोकांच्या आठवणी, ह्या लोकांची मेहनत, ह्या लोकांचा प्रामाणिकपणा त्यांना कधी कुठल्या आमिषांनी जवळ केलं नाही. आणि म्हणूनच आज आपण एवढं वैभव बघतो आहे. आज मुंबई केवढी मोठी झाली. आज प्रत्येकजण येतो आहे इथे, कोट्याधीश होतो आहे. त्याला कारण हे हुतात्मे आहेत, त्याला कारण हे प्रामाणिकपणे नेते मंडळी आहेत जी आज आपल्याला शोधून सापडणार नाहीत. तेव्हा त्याची जाणीव ठेवा आणि कमीत कमी त्या गोष्टीची आठवण करून तुम्ही पुढे जा. तुम्हाला तुमचा असा काही किस्सा किंवा दृश्य आठवतं का की म्हणजे आज म्हणजे की तुम्ही नेमकं काय करतो तेव्हा आणि आजही ते आठवल्यावर काटा येतो अंगावरती? हां, नाही, त्यावेळेला मी खूपच लहान होतो, मला आठवण्याचं एवढं काही दिसत नाही. पण तुमचे वडील पण एक नाही, माझे आई वडील दोघंही ब्रिटिशांपासून त्या चळवळीमध्ये होते. दोघांनी खूप त्याग केला आहे. त्यांचंच मार्ग मला, मी त्या चळवळीत आहे, अजूनही आहे, मीही सामाजिक कार्य करतो. परंतु मी एक लक्षात ठेवलं, माझ्या मुंबईला जर माझ्या मित्रांनी किंवा या लोकांनी जर माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ठेवली त्याचा मला बेनिफिट व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ
मी इथे व्यवसाय चालू केला, प्रामाणिकपणे करीन, मेहनत करीन, कोणाला फसवणार नाही, मी फसणार नाही, अशा पद्धतीने मी मोठा होईन. मोठा होताना मी अजून 5-50 माणसांना मोठं करीन, त्यांना पुढे घेऊन जाईन, अशा पद्धतीचं उद्दिष्ट मी स्वतः ठेवलं आहे. त्याप्रमाणे मी वागतो, त्याप्रमाणे मी करतो. माझ्या हातूनसुद्धा 5-50 चांगली माणसं घडली आहेत जे आज व्यवसाय करत आहेत. हा माझ्या मुंबईसाठी देणं आहे किंवा माझ्या मुंबईचं मला ऋण आहे, ते मी या माध्यमातून फेडतो. खूप खूप धन्यवाद काका, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि वेळासाठी. प्रथमच तेव्हाची जी मंडळी होऊन गेली, आज आशा आहे की मुंबईला तशाच मंडळींची फार गरज आहे, तशाच एकत्रितपणाची, तशाच एकजुटीची, मराठी माणसाची एकजुटीची फार गरज आहे. आणि ह्या माध्यमातून मी आपल्या सर्व भावकीला, आमच्या चॅनलचं नाव भावकी आहे, आपल्या सर्व भावकीला मी हीच अपील करतो की अशा एकत्र मराठी भाषा वाचवण्यासाठी किंवा मुंबई, महाराष्ट्र याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. आणि त्या काळांच्या लोकांचा आदर्श घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. आणि ह्याच संदेशावरती मी ही व्हिडिओ संपवतो. थँक्यू.